नमस्कार. आज आपण पाहणार आहोत investing.com सोप्या पद्धतीनं कसं सेटिंग किंवा हे कोणासाठी जे लोक शेअर मार्केटमध्ये नव्यानं सुरुवात करणार आहेत, ज्यांना काहीच माहिती नाही आहे, अशा लोकांनी investing.com वरती आपलं शेअर्स कसे हे करायचे, निवडायचे किंवा त्याचं सेटिंग कसं जाणून घ्यायचं, investing.comची ही पूर्ण माहिती आता आपण सुरू करूया. हा पूर्ण चार्ट दिसत आहे तुमच्यासमोर. जर आपल्याला नवीन जायचं असेल तर investing.com इथं टाकायचं आहे. इन्व्हेस्टिंग इंडिया इथं investing.com इंडिया त्याला क्लिक करायचं आहे. इथं लाईव्ह चार्टला क्लिक करायचं आहे. लाईव्ह चार्टला क्लिक केल्यानंतर पुन्हा चार्टच्या खाली इथं लाईव्ह चार्ट येतं. ठीक आहे. तर इथं गेल्यानंतर ह्या पुलीवरती फुल स्क्रीन करायची आहे. ठीक आहे. आता इथं याच्यात इथं पाहिलं तर ह्या सिम्बॉल हा इंडियाचा आहे. इथं बाकीचे देश हे पूर्ण वर्ल्डमधले सगळे देश आहेत की ते investing.com यूज करतात. मग इथं जर समजा तुमचं सेटिंग लॉग इन करते वेळी जर दुसऱ्या ह्याच्यावर गेलं, ओपन झाल्यानंतर इथं यायचं आहे आणि पुन्हा आपल्या इथं देशाचा सिम्बॉल क्लिक करून तुम्हाला इथे इंडियावरती क्लिक करायचं आहे. तर आता जाणून घेऊया आपण. इथं सुरुवातीला तुम्हाला इथं 5, 15, 1 hours, वन डे, 1 month, 15. तर इथं 1 मिनिटाची कॅन्डल आहे, 5 मिनिट, 15 मिनिट, 30 मिनिट, 45 मिनिट असं करत इथं 1 weekपर्यंत. आता इथं ही पहिली 15 मिनिटाची कॅन्डल आहे. आता इथं 1 hourची कॅन्डल लावली. ठीक आहे. इथं 1 dayची लावली. ठीक आहे. 1 monthची लावली. तर इथे 1996 पासून 1/11/95 पासून दिसतोय इथं चार्ट. ठीक आहे. आता याच्यात पुढं पाहिलं तर इथं स्क्रोल करताना इथं चार्ट बारीक करताना ही जी नंबरवाली सिरीज आहे, खडीवाली आलेख आपण पाहतो त्या पद्धतीनं इथं त्याला लेफ्ट क्लिक करून खाली ओढायचं आहे, असं करायचं आहे. तर आपण आता इथं हे 1 minute झाले. इथं कॅन्डलचे प्रकार. ठीक आहे. कॅन्डलचे प्रकार इथं बार चार्ट आहे. चार्टचे प्रकार आहेत बार चार्ट, कॅन्डल चार्ट, हॉलो कॅन्डल्स, हॅकेनेसी कॅन्डल, लाईन चार्ट, एरिया चार्ट, बेस लाईन, लाईन ब्रेक, केगी, पिवट, हे अशा प्रकारचे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हे अशा प्रकारचे 10 चार्ट आहेत. हे अशा प्रकारे तुम्हाला दिसत आहेत. आता आपण बार चार्ट बघायचा आहे. बार चार्ट असा दिसतो. मंथली कॅन्डल आपण डेली कॅन्डलला बार चार्ट लावूया. 1 minute. हा डेली. तर इथं कॅन्डलस्टिक अशी दिसते. कॅन्डलस्टिक तर हॅलो कॅन्डल्स, हॅकेनेसी कॅन्डल अशा पूर्ण ग्रीन दिसतात आणि इथं रेड हॅकेनेसी कॅन्डल. ठीक आहे. लाईन चार्ट असा दिसतो. एरिया चार्ट असा आहे. रिंकू. अशा प्रकारे नवनवीन ज्या लोकांना जो चार्ट सुटेबल वाटतो त्या चार्टवरती लोक काम करतात. भारतामध्ये जास्तीत जास्त चार्ट हा कॅन्डलस्टिकमध्ये जाणून घ्यायचा. इथं सेटिंगमध्ये तुम्ही कलर चेंज करू शकता कॅन्डलचा. इथं कॅन्डल तुम्हाला इथं ही ग्रीन कॅन्डल तुम्हाला इथं ब्ल्यू पाहिजे तर इथं तुम्ही ब्ल्यू करू शकता. ठीक आहे.
कोणाला जास्त डार्क ग्रीन पाहिजे तर जास्त हे करू शकतो. ज्यांना रेड कॅन्डल जर डार्क रेड पाहिजे तर ती डार्क रेड करू शकतात सेटिंगमध्ये. स्केलमध्ये काय आहे, हे ॲटो स्केल आहे, पर्सेंटेज आहे, तर हे जास्त करून न हलवेल एवढं ठीक आहे. बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड व्हाईट पाहिजे, ब्लॅक पाहिजे, तर तुम्हाला इथं बॅकग्राऊंड पिंक कलरचं पाहिजे तर पिंक कलरचं घेऊ शकता. बॅकग्राऊंड तुम्हाला ब्ल्यू कलरचं पाहिजे, ब्ल्यू कलरचं येईल. येलोमध्ये पाहिजे, येलोमध्ये येईल. ठीक आहे. तुम्हाला लाईट येलो पाहिजे तर लाईट येलोमध्ये येतं. तर अशा प्रकारे हे जे सेटिंग आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्ही चेंज करू शकता. आणि हा इथला टाईम आहे आपला कोलकाता टाईम. ठीक आहे. तो त्याला हलवायची गरज नाही आहे. हे झालं सेटिंग. आणि आता इथं येतं हे येतं टेक्निकल पार्टमध्ये. कॅन्डलला टेक्निकल कसं लावायचं. आता यात तुम्हाला इथं बुलिंजर बँड लावून दाखवतो. हे बुलिंजर बँड आहे. ठीक आहे. मग इथं बुलिंजर बँडचं इथं आलं सेटिंग. जर तुम्हाला काही सेटिंग करायचं असेल इथं कोणाला 10 करायचं आहे तर कोण 10 करू शकतो. तर वेगवेगळ्या पद्धतीत आपापलं सेटिंग असतं. हे 5 मिनटावरती इथं तुम्हाला दिसेल. इथं 20/4, इथं 20/2 आहे. इथं प्रत्येकजण आपापलं सेटिंग चेंज करू शकतो. ज्यांना टेक्निकलची माहिती आहे इंडिकेटरची, टेक्निकल इंडिकेटर, तर ते यूज करू शकतात. आता दुसरा इंडिकेटर आहे मूविंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल. तर हे मूविंग ॲव्हरेजमध्ये इथं 9 EMA तसंच ठेवा. इथं तुम्हाला 15 आणि ह्याचा कलर चेंज करायचा आहे रेड. आणि या मूविंग ॲव्हरेजचा 9मध्ये तुम्ही इथं 20. इथं स्टाईल ठेवायची आहे पिंक कलरची. सॉरी. जेव्हा तुम्ही इंट्राडेमध्ये ट्रेड करणार आहे त्यावेळेस इंट्राडेला तुम्हाला 9 EMA 50 डेज आणि 200 डेजला जेव्हा क्रॉस करून वर जाते तेव्हा इथं बाय सिग्नल जनरेट होतो. सिम्पल आहे. आणि इथून जेव्हा 9 EMA 50 डेजला क्रॉस करून 200 डेजला क्रॉस करून खाली येते तिथं सेल सिग्नल जनरेट होतो. हे इथं मार्केट कन्सोल्टेशनमध्ये गेलं आणि इथून ब्रेक झाला. मार्केट बंद होता होता रिकव्हरी आली शनिवारी. तर असे तुम्ही चार्ट लावू शकता. इथून तुम्हाला भरपूर सिग्नल्स मिळतात. हे झालं इंट्राडेचं. ठीक आहे. ज्या कोणाला पोझिशनल बाय करायचं आहे, ज्यांना पोझिशनल बाय करायचं आहे त्यांनी मूविंग ॲव्हरेज कसं यूज करायचं, मूविंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल. ठीक आहे. त्यांनी 50 डेज आणि 200 डेज यूज करायचं आहे. यूज करायचं आहे. इथं त्याचा कलर चेंज करायचा आहे. 200 डेजचा रेट ठेवायचा आहे किंवा तुम्हाला ज्या कोणत्या याच्यात ठेवायचं आहे तसं. म्हणजे स्विंग ट्रेडर आहेत किंवा जे लॉंग टर्म ट्रेडर आहेत की स्कॅल्परसाठी 1 मिनिट 3 मिनिट कॅन्डल यूज करतात, पण इथं आता 1 डेच्या कॅन्डलवरती आपण स्विंग ट्रेड कोणत्याही स्टॉकमध्ये घेऊ शकतो. जे निफ्टीचे फ्युचर बायर आहेत त्यांनी 200 डेज
इथं बघा 200 डेजला इथं 50 डेज मूविंग ॲव्हरेज क्रॉस करून खाली आले की सेल सिग्नल आहे. इथं वर गेल्यानंतर इथं बाय सिग्नल आहे. हे 1 डेला, हे जे पोझिशनल फ्युचर बायर आणि सेलर आहेत त्यांच्यासाठी, ज्यांच्याकडे मार्जिन अवेलेबल आहे अशा लोकांसाठी इथं फ्युचर ट्रेडमध्ये, स्विंग ट्रेडमध्ये. आता तुम्हाला SBI, रिलायन्स हे जर शेअर्स घ्यायचे आहेत तर ते कसे घ्यायचे? आता हा रिलायन्सचा चार्ट आहे. हे बघा, इथं 200 डेजला 50 डेज मूविंग ॲव्हरेज क्रॉस केला इथं. ठीक आहे, इथून खाली आलं, इथं सेल सिग्नल आला. मग इथं तुम्ही आउट ऑफ द मनीमधला कॉल सेल करू शकता किंवा पुट बाय करू शकता, किंवा ते इंट्राडेमध्ये थोड्या वेळेपुरतं इथून इथपर्यंत तुम्ही इथं सेल करू शकता. इथं इंट्राडेला इथं बसणार, इंट्राडेला इथं हा तुमचा इथं सेल सिग्नल इथं. पण मार्केट इथं कन्सल्टेशनमध्ये आल्यानंतर इथं काय आहे, पुट रायटर झालेले, इथं पुट रायटर पुट रायटिंग करत असतात, त्यामुळे मार्केट खाली जात नाही, म्हणजे तो स्टॉक खाली जात नाही. मग इथून परत रिकव्हरी येते. ठीक आहे, पण ती 2 दिवस 3 दिवस सस्टेन होत नाही, त्यामुळं पुन्हा खाली येते. गुड मॉर्निंग. आता सध्याला क्रूड चालू आहे. मूविंग ॲव्हरेज झालं. आता याच्या पुढे जर जाणून घ्यायचं झाले तर इथं निफ्टीला कम्पेअर करायचं असेल, कोणत्याही स्टॉकला जर निफ्टीबरोबर जर कम्पेअर करायचं असेल तर 1 डेच्या चार्टवर जायचं आहे. रिलायन्सला निफ्टीबरोबर कम्पेअर करायचं असेल तर इथं कम्पेअर टू निफ्टी, इथं निफ्टी 50. हा 1 डेच्या चार्टवरती निफ्टीनं आउट परफॉर्म केला आहे. जशी रिलायन्स ज्या पट्टीत वर गेला आहे त्या पट्टीतच, पण काही वेळेस निफ्टी खाली थांबला आहे.